आता अफवा बंद झाल्या त्यांच्या. जसे खात्यामध्ये पैसे आले तसं त्यांनी बंद केलं. कोर्टात गेले होते ही योजना बंद व्हावी म्हणून, पण कोर्टाने पण काय ऐकलं नाही. लाडक्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला. ही योजना पुढे चालू राहिली पाहिजे असं वाटतं. चालू राहिली पाहिजे. सरकारच्या बद्दल काय वाटतं तुम्हाला? कामाच्या बद्दल आम्ही जे काम करतोय योजना बसमध्ये पण त्याच्यामध्ये बसमध्ये आता हेल्प होता है. सरकार का काम कैसा है? अच्छा है, बहुत अच्छा है. योजना शुरू रहनी चाहिए आगे. रहनी चाहिए सर. ठीक है, अभी शुरू कर दिया हमने. हमेशा का ये सब इसका नियोजन तुम्हाला सांगतो, तुम्ही सरकारची ताकद वाढवली. बघा, मी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, आम्ही तुमचे पैसे आणखी वाढवणार. 1,500 रुपयावर कायम राहणार नाही, आणखी वाढवणार आम्ही. समजलं की नाही? त्यामुळे काळजी करू नका. तुमचं आणखी इतर लोकांना या योजनांची माहिती द्या. कारण शेवटी आपल्याला सगळ्या बहिणींना, सर्वसामान्य कुटुंबातल्या ज्या बहिणी आहेत त्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे. जे मुलं शिकलेली आहेत, म्हणजे जे ग्रॅज्युएट आहेत, जे डिप्लोमा ज्यांनी केला आहे, जे 12वी आहेत, त्यांना आपण प्रशिक्षण भत्ता देतोय. 6,000, 8,000 आणि 10,000. म्हणजे एखाद्या खासगी कंपनीला आपण त्यांना ट्रेनिंगला पाठवणार, सरकारी कार्यालयात ट्रेनिंगला पाठवणार, त्याचे पैसे आपण भरणार सरकार दर महिन्याला. ही कधी ऐकली होती योजना आपण? तसं ठेवलं आता ऐकली ना. झालं का? त्यामुळे हे पहिलं राज्य आहे आपलं की ट्रेनिंग कुठे करणार आणि त्याचा ट्रेनिंगचा भत्ता सरकार देणार. म्हणजे एका कुटुंबामध्ये सगळ्यांचाच विचार केलाय. म्हणजे शिकणाऱ्या मुली, लेक लाडकी लखपतीचा जन्म होतो तेव्हापासून आपण तिचे 5,000 पासून सुरू करतो. 18 वर्षापर्यंत 1,00,000 रुपये तिच्या खात्यात जमा होतात मुलीच्या. म्हणजे जन्मापासून, बहिणींच्या पासून, लाडक्या भावांपासून, ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांचा विचार केलाय सरकारने. असं कधी झालं होतं? म्हणजे सरकारचं काम चांगलं आहे. सरकारला किती मार्क देणार? 10 पैकी. महायुतीचं सरकार येतात धडाडीचे ते जल्दी पैसे आएंगे. नहीं पता था, लेकिन आ गए, खुश हो गया. अरे क्यों आ गए? क्योंकि आपका इतना शिंदे है ना मुख्यमंत्री. आमच्या भावाने पाठवले ना पैसे. तो हम आमच्या लोग भावाने पण नाही दिलेले आम्हाला एवढे. आम्ही आमच्या भावाने पण एवढे 3,000 आम्हाला नाही दिलेले. आता हे एका महिन्याचे नाही, हे 3,000 रुपये दर महिन्याचे. हे तुम्हाला रक्षाबंधन झालं, आता भाऊबीज येईल, त्यालाही मिळणार. ही ओवाळणी कायम आहे, परमनंट. त्यामुळे चिंता करायची नाही. तुम्हाला लोक बोलत होते ना, ही योजना होणार नाही, ही रद्द होईल असं बोलत होते ना. पण आमचा विश्वास नव्हता त्याच्यावर. तुमचं बरोबर, आमचा तुमच्यावरच विश्वास होता. तुम्हाला माहित होतं भेटणार. भेटणार. आपको लग रहा था पैसे मिलेंगे. आणखी योजना जी आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, 3 गॅस सिलेंडर मोफत देणार आहे. त्याचा फॉर्म भरला तुम्ही? नाही, ते महिन्याचं नाव पाहिजे ना कनेक्शन. नाही, असं काही नाही. घरामध्ये आपल्या तुमच्या मिस्टरांच्या नावावर असेल तरी मिळणार. तर ते 100 लोकांना भरून घेतो. तर 3 गॅस सिलेंडर भी मिळेल साल में मोफत. और मुलगी शिकत असेल उच्च शिक्षण, म्हणजे कुणाला मेडिकल आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे, कुणाला MBA करायचंय, काय फायनान्स करायचंय, तर ते ना तो सगळे फी सरकार भरणार. त्यामुळे तो पण आपल्याला फायदा आहे. दुसरं तुम्हाला हे माहिती आहे, तुमच्या परिवारामध्ये एखादा कुणाला आजारी पडला, माणूस एखाद्याचं ऑपरेशन आहे, 5 लाख रुपये आपण केले जातात. ते माहिती आहे तुम्हाला? 5 लाख तक इलाज मुफ्त आहे परिवार. तो तुम्हाला माहिती आहे, मग तुम्ही दुसऱ्यांना सांगायला पाहिजे. सांगते सर. तुम्हाला माहित आहे ना योजना? मग त्या योजना ज्येष्ठ आहेत तुमच्या घरात, कोण सिनियर ज्येष्ठ, माहित ना सासरे, त्यांना पण आपण ST मध्ये सवलत दिलेली. हो, ST बसमध्ये पण. आणि त्यांचं वयोश्री योजना आहे, मुख्यमंत्री वयोश्री योजना. ती योजनेमध्ये त्यांना 3,000 रुपये त्यांच्या खात्यात येतील, DBT. सांगितलं.
गावाला कोण आहे? आई वडील. मग ते गावाला पंपाने शेती करतात ते. हो हो मग ते पंपाचं बिल आम्ही माफ केलंय. हो वीज बिल सांगितलं वाटतं. सांगितलं ना, माहिती आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे बऱ्यापैकी. तर तुम्ही सौरऊर्जेचं पण. सौर ऊर्जेचं पण माहिती आहे. त्यामुळे तुम्ही इतर लोकांना सांगतो. आपल्याला सांगायचं. हा. आणि बाकी काही कोणी आता अफवा बंद झाल्या त्यांच्या. जसे खात्यामध्ये पैसे आले तसं त्यांनी बंद केलं. कोर्टात गेले होते ही योजना बंद व्हावी म्हणून. तर कोर्टाने पण काय ऐकलं नाही. लाडक्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला. ही योजना पुढे चालू राहिली पाहिजे असं हो वाटतं. हो सर चांगलं. चालू राहिली पाहिजे. सरकारच्या बद्दल काय वाटतं तुम्हाला? कामाच्या बद्दल आम्ही जे काम करतोय आम्हाला भरपूर मदत होते. नाही, ही योजना हा. योजनेसून बसमध्ये पण हा. त्याच्यामध्ये बसमध्ये ते कुछ भी प्रॉब्लम रहता है हम डॉक्टर साहब से जाते बोलते हैं तो आता हेल्प होता है. हाँ सरकार का काम कैसा है? अच्छा है, बहुत अच्छा है, योजना शुरू रहनी चाहिए आगे. रहनी चाहिए सर. हेल्प होते तो ठीक है, अभी शुरू कर दिया हमने हमेशा का ये सब इसका नियोजन गणेश किया. पाटिल गणेश हमेशासाठी चालू राहील. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सरकारची ताकद वाढवली. गणेश थोडं पाठी बघा, मी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, आम्ही तुमचे पैसे आणखी वाढवणार.